सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळची वाजलेत 9 आणि माझा अवतार बघून, हातात हेल्मेट वगैरे बघून, एक वगैरे बघून तुम्हाला कळतच असेल की मी चाललोय हिला ऑफिसला सोडायला. आम्ही घरात असल्यावर आमची एकच ड्युटी असते, मला सोडायला यायचं आणि घ्यायला यायचं. तर आता आपण हिला सोडायला जाऊया ऑफिसला. हिला सोडून मग रिटर्न येऊया आणि मग आपली बाकीची कामं आवरूया. कारण की आपल्याला याच गाड्यात परत 2 वाजले की 2 नाही 3 ना का, याच गाड्या परत 3 वाजले की आपल्याला परत निघायचं आहे बाहेर. कारण की आपण चाललो याच बाहेर. तर आता हिला ऑफिसला जायला लेट होईल. 9 वाजलेत ऑलरेडी. 9:30ची ड्युटी आहे. तर आता फटाफट हिला बाईकने आपण पोहोचूया ऑफिसला आणि भेटूया तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. तर आपण चाललोय आता फिरायला बाहेर. कुठे चाललोय आपण ते एक सिक्रेट आहे, पण आपण आता चाललोय सध्या एका ठिकाणी बाहेर फिरायला. आणि आमच्यासोबत झाले जॉईन पप्पा आणि युक्ताच्या अनिशा मामीला घ्यायला जायचं तिच्या ऑफिसच्या इथे. सगळ्यात पहिले तर आपण आता बाहेर कुठे चाललो असेल तर आपण कुठे येतो सगळ्यात पहिले पेट्रोल भरायला. तर आता आम्ही आलोय पहिले पेट्रोल भरायला. इथे पेट्रोल भरून घेऊया. लाईन आहे खूप जास्त इकडे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज. हाँ, अपन तो बाहर अलाउड नहीं है ना, अपन तो अंदर बैठे ना गाड़ी के. तो अभी उधर जाएंगे तो बंद करेंगे, इधर पेट्रोल पंप के इधर जाएंगे तो बंद करेंगे ना. अभी टाइम झाले 3:42, 4 वाजेपर्यंत आपल्याला निघायचंय. तर फटाफट भरूया पेट्रोल आणि निघूया. सीट बेल्ट लावून बसते का? अरे यार, आजीवर कुठे आपडणार, त्या सीटावरती आपडशील. चला आपण आता पोहोचत आलोय अनिशाच्या ऑफिसला. हे तिचं ऑफिस आहे समोर. हे दिसती ती हिरवी बिल्डिंग, ही IDFC बँक. आणि आता ही खाली उभी असेल, तिकडे उभी असली पाहिजे. बरोबर 4 वाजलेत. 2 मिनिटं बाकी आहेत. बघा 2 मिनिटं बाकी आहेत. पेट्रोल भरला आपण फुल, अर्धी टाकी. ही आहे तिची बिल्डिंग ऑफिसची. ती दिसते ती. 4 वाजताचा टाइम दिला. या घड्या बरोबर बघा डॉट 4 वाजलेत. इकडे पण डॉट 4 वाजलेत. आणि ही अजून आली नव्हती बघा, आता आली. दिसली तिच्यासोबत तिची मैत्रीण पण आहे. ही बघा आली चालत येते. वेलकम. और मैडम सब मस्त मजे में? अरे भाई लई ट्रॅफिक लागली रस्त्यामध्ये. साकेतच्या इकडे लई बेकार ट्रॅफिक असते. इथे हायवे, नाशिकच्या हायवेचं काम चालू आहे इकडे सध्या. तर इथे बेकार ट्रॅफिक असते सध्या. लास्ट टाइम पण आम्हाला फक्त कल्याण फाट्यापर्यंत पोहोचायला इथनं 1.5 तास लागला होता. 1.5 तास. कल्याण शिळफाटा नाही, फक्त कल्याण फाटा. कल्याण शिळफाटा तो तिकडे झाला. तो डोंबिवली साईडचा झाला कल्याण शिळफाटा. आणि हा कल्याण फाटा. इथे अशी बघा अशी ट्रॅफिक आहे सगळी. इकडनं पण लोक येत आहेत, इकडनं पण येत आहेत. याच्यामधून आपल्याला गाडी काढायची आहे फटाफट. इकडनं निघालो नाही की इथे लागली परत. काय बोलली आहे वा? किती काय बोलली? टोल किती टोल जाते इकडे? 140 रुपयाचा टोल आहे. पहिला झोल नाही, पहिला टोल आलाय आपल्या जर्नीचा. तर आता आम्ही आता शिर्डीला गेलो ना, तेव्हा कट नाही झालेला माझा. अजून किती टाइम आहे आम्हाला पोहोचायला? 2 तास 21 मिनिटं. 115 किलोमीटर. पण ट्रॅफिक कुठेच दाखवत नाही. बघू आता 2 तास 21 मिनिटांमध्ये पोहोचतोय की 2 तास 22 मिनिटांमध्ये पोहोचतोय. एकदा बैठली अरे इथे आगे मेरे भाई. बेटा काय झालं? एकदा मोबाईल मध्ये टाइमपास करते. मोबाईल मध्ये नाही, अशी बसली ती. नाही हा घे काप पैसे. लगेच टाकले काटे त्याने. कटच होत नाही. हे बघा हा टोल आहे आमचा. टोल म्हणजे हा फास्टॅग आहे. फास्टॅग वाकडा तिकडे आम्ही लावत नाही, कारण आम्ही असे स्कॅम बघितलेले की लावतात. आणि अशी जी पोरं, छोटी पोरं, त्यांच्याकडे एक मशीन असते. ते लोक हे स्कॅन करून पैसे कट करून घेऊन जातात. आणि दुसरं एक आहे की आम्ही जर हे लावलं तर आम्हाला ठाण्याचा टोल पण कट होणार. आम्हाला ठाण्याचा टोल म्हणजे जो ठाण्याचा टोल आहे कोकणचा तो फ्री आहे, कारण आम्ही नियर बाय राहतो टोलच्या. तर मग आता आम्ही हे लावलं इकडे, तर मग आपले इथले पैसे कट होणार. आपण बॅलन्स ठेवायचा नाही ना टोल मध्ये. वा, आपण आपल्या इथे कसा मग फास्टॅगच कट होतो, बॅलन्स नाही ठेवायचं. आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असेल ना,
तेव्हा आपण फक्त रिचार्ज करायचा असा, नाहीतर एरियातल्या एरियामध्ये आपण असतो मुंबई तर मग फास्टॅग मध्ये बॅलन्स ठेवायचं नाही ना, मग कट व्हायचा प्रश्नच येत नाही असं बोलतोय. ठीक आहे, तुम्ही ह्याची बडबड इग्नोर करा, ह्याची बडबड अशीच कंटिन्यू राहणार. तुम्ही रस्ता एन्जॉय करा. इकडे जेव्हा पण येतो आम्ही, जेव्हा पण इकडे आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा असं रस्त्यांचं काम नेहमी चालूच असतं, नेहमी. असं का म्हणजे कधी काम संपतच नाही यांचं. कारण की अजून सरकार आली की मग काय करतं माहितीये का, सरकार आली की मग ते परत नवीन बांधलेले रस्ते खोदतात, परत चालू करतात काम करायला. म्हणजे नवीन मग नवीन परत सरकार जातं, दुसरं सरकार येतं, मग परत ते असं एकदम घाण रोड आहे, घाण. प्रत्येक ठिकाणी डायव्हर्जन करून ठेवलेत आणि एकदम खराब रस्ता झाला एकदम. हो, खराब म्हणजे एकदम काय कसे रस्ते काढले त्यांनी ह्यांच्यामुळेच एवढी ट्रॅफिक वगैरे होते. मी तर काय बोलतो, इलेक्शन करूच नका, मतदान करूच नका, सोडा, कोणालाच निवडून नका देऊ. आग लागलेली आहे. काहीतरी असं जरा डेंजर पद्धतीने बोल ना, आग लागलेली आहे. अरे हे काढलं नाही, जरा असं चांगलं बोलायचं तर जरा ते सुरुवातीच्या पहिलं आग लागली आहे. आम्ही रस्त्याने जात होतो तर आम्हाला आग भेटली. चला थांबूया आपण. आता आपण पोहोचलोय कसाऱ्याला. कसारा म्हणजे कसारा स्टेशन मागे गेलंय. आता आपण कसारा घाटाच्या इथे आलोय. तुम्ही समोर बघू शकता तो घाट दिसतोय उतरताना. एक मिनिट थांबा, दाखवतो, आता दिसेल लगेच. जो उतरतानाचा घाट आहे ना, तो तुम्हाला दिसेल समोरच. आणि आपण घाटाच्या बरोबर खाली एक हॉटेल आहे आपलं, बाबा का ढाबा. तर बाबा का ढाब्यावरती आपण आपल्या फेमस हॉटेलवरती थांबूया त्याच. आणि तिकडे जाऊन आपण जरा नाश्ता करूया, पेटपूजा, चहा, कॉफी, पाणी, आणि मग आपण निघूया पुढच्या प्रवासाला. वाजलेत 6:15 आणि 6:15 वाजता बघा केवढा अंधार पडलाय इथे. कॅमेरामध्ये तुम्हाला असं कळत नाही अंधार, पण ऍक्च्युली बाहेर अंधार पडलाय खूप. थांबू, थोडाफार काहीतरी खाऊ, पेटपूजा करू, मग आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. नाश्ता करायला थांबलो. काय खाणार? काय खाणार? कांदा भजी, बटाटा भजी. अरे क्या खाएगी? कांदा भजी. मैं खाएगा बटाटा भजी. राजू भाई खाएंगे कुछ और, देखेंगे उनका कुछ. त्यांना काय पाहिजे वडापाव. आणि तू खाणार वडापाव. बघूया आता. गरम गरम मस्त आहे, काढतोय तो, खाऊ. झालं, नाश्ता केला. किती वेळ लागला नाश्ता करायला? 7 वाजले रे इकडे. हे बघा, तर वाजले आता 7:03 झालेत. आणि अंधार बघा बाहेर फुल एकदम तुफान अंधार झालाय, घनिष्ठ अंधार. आणि आम्ही आता निघालोय जस्ट. हे बघा इथे घाट चालू होतो आणि आम्ही इथेच थांबलो होतो. घाट हे आमचं ऍक्च्युली डेलीचं हॉटेल आहे हे वालं, बाबा का ढाबा. पण आम्ही या टायमाला जरा दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबून जरा एक चेक केलं की कसं असतं. आणि ते एकदम फालतू होतं. फालतू होतं एकदम. मला नाही फालतू म्हणजे जेवण ठीक, ते खायचं वेळ ठीक होतं, पण ते मच्छर अशा विषय उडत होता तिकडे. पंखे नाही, काय नाही. आपल्याला लागतात पंखे बिंके. तर आता घाट सुरू झालाय, तर आता आपण घाटामध्ये जाऊया वरती. इथनं आता जे पप्पांना आपल्याला सोडायचंय ते लोकेशन आपल्याला आलंय, काकांकडनं पाठवलंय. तर ते लोकेशन आहे 1 तासावरती. तर 1 तासामध्ये पप्पा आता उतरतील आणि मग आपण पुढे जाऊया दुसरीकडे. ठीक आहे, चला. घाट सुरू झालाय, घाटाची मजा घ्या. भेटूया थोड्या वेळात. काळोख बघा घाटामध्ये. आणि
चंद्र पूर्ण आहे. किती भारी वाटते. म्हणजे असं कॅमेरामध्ये नीट कॅप्चर नाही होत तो, पण असं डोळ्याने बघितलं समोरच. आणि अशा प्रकारे घाट पण आता आपला संपला आहे. आपण आलोय घाटाच्या टोकाला एकदम आता. आणि आता आपलं अंतर राहिलं, अरे हे कसं केलं रे अंतर राहिलं आपलं 57 मिनिटं दाखवत आहेत. 57 मिनिटामध्ये आपण पोहोचतोय आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे जिथे ह्यांना सोडवायचं त्या डेस्टिनेशन. 2 मून इन 1 फ्रेम. इथे झाली जरा ऑफ रोडिंग. बाहेरचा हायवे जरा जाम आहे, आपण सर्व्हिसवरने टाकले. आणि इथे बघा आता कसं जायचं आपल्याला. हे बघा, ओ भाई मारो मुझे मारो. बघितलं कसा विषय आहे. कसं टाकणार अभि, आपली गाडी जाईल का? अरे मग एवढे ट्रक बी गेले तर आपली गाडी नाही जाणार. ओ रेतीचा डोंगर, तो डोंगर आपण खाली पडला. ट्रॅफिक बघा केवढे, दाखव ट्रॅफिक बघ इथे मॅप मध्ये. येल्लो झालं आता, येलो झालं. त्याच्यामध्ये येल्लो दिसतंय, आता रेड दिसतंय. 7 मिनिटाची ट्रॅफिक आहे इथे. 7 मिनिटं दाखवत आहे, पण आम्ही मगापासून ट्रॅफिक मध्ये आहे. बाहेरचा हायवे बघ, बाहेरचा हायवे पण पूर्ण जाम आहे. पण का असं काय झालं असेल का? नाही, हे रोडचं काम चाललंय. रोडचं काम चालू आहे वाटतं. हा, काम चालू आहे. हे आता रात्रीच बनवलं. असे रोडची कामं काढतात आणि लोकांना अडकवतात. म्हणजे लोकांना काय इमर्जन्सी असते, कुठे कोणाचं लग्नाला जायचं असतं, किंवा कोणाचं काय म्हणजे अशी दुःखद घटना घडलेली असते, किंवा आणि काही याचे मीटिंग traffic वगैरे करतात. असेल, किंवा काही असेल, तर असं ट्रॅफिक मध्ये लोकांनी अडकून राहायचं. पण नाही, त्यांची पण कामं काय थांबणार नाही आता हे रस्त्याची. ट्रॅफिक काम माहितीये का? आणि आता कारण की आता आलंय इलेक्शन, म्हणून आता कामं त्यांनी चालू केली परत. दाखवायला. आता इलेक्शन आलंय म्हणून दाखवायला कामं चालू केली आहे रस्त्यांची. आता इलेक्शन गेलं ना की हाय जसं खोदलं असेल तसं तिथे सोडून सगळे घरी जातील. आता आहेच. ब्लॉग तर हा शूट करणार नाही, ह्याच्याकडनं काय होणार नाही. काय मीच करते. काय केलं? काय नाही, चल.